आषाढी एकादशीला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना उपवास राहते आणि त्या उपवासाला आपण वेगवेगळे पदार्थ उपवासाचे बनवतो. तोच आजचा पदार्थ म्हणजे उपवासाचा हा डोसा. भगर न भिजवता अगदी सोप्या पद्धतीने हा डोसा बनवलेला आहे. अचूक प्रमाण घेऊन सुरुवातीला जरी बनवला तरी चुकणार नाही. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी भगर, कुणी याला वरईचा तांदूळी म्हणते, 2 चमचे भिजवलेला साबुदाणा, 1 कच्चा बटाटा, अर्धी वाटी दही आणि थोडं थोडं पाणी टाकून एकदम बारीक असं फिरून घ्यायचं. अशा पद्धतीचं बॅटर असलं पाहिजे. मिक्सरच्या भांड्याला विसळून पाणी घालायचं. त्यामध्ये जिरं, कुटलेली लाल मिरची, चवीनुसार मीठ, चिमूटभर खायचा सोडा टाकून छान हे मिक्स करून घ्यायचं. बॅटर हे तयार आहे. लोखंडी ताव्यावर बनवायचं. ताव्याला तेल लावून घ्यायचं, पाण्याचा शिडकावा मारायचा आणि रुमालाने पुसून घ्यायचं. 2 पळी बॅटर टाकायचं. आता वाटीच्या साहाय्याने मला डोसा बनवायला सोपा जाते, तर मी वाटीच्या साहाय्याने छान गरगर फिरून जेवढा पातळ बनवायचा तेवढा पातळ डोसा हा बनवून घ्यायचा. आता वरची सरफेस सुकल्यानंतर त्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि उलटून घ्यायचा. उलट पुलट करून दोन्ही बाजूनी मस्त खमंग खरपूस असा हा डोसा भाजून घ्यायचा. जर अशी रेसिपी तुम्हाला उपवासाला मिळत असेल तर तुम्ही रोजच उपवास धरसा.